सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा 1984 साली आलेला नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे। सिल्वर ज्युबिली ठरलेला हा चित्रपट आजही आपण आवडीने पाहतो। या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सचिन पिळगावकर रुपारेल कॉलेजमधील एका मुलीच्या प्रेमात पडले होते। अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटादरम्यानचा हा किस्सा सांगितलाय। अशोक सराफ सांगतात, या चित्रपटात सुप्रिया सबनीस या रुपारेल कॉलेजमधल्या मुलीची मुख्य नायिकेसाठी निवड झाली होती। या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सचिन तिच्या प्रेमात पडला होता। चित्रपटासाठी सुप्रिया यांची निवड होणं, शूटिंग दरम्यान सचिन यांचं सुप्रिया यांच्यावर प्रेम जडणं आणि शूटिंग संपल्यानंतर त्यांनी लग्नासाठी मागणी घालणं आणि दोघांचं लग्न होणं हे सर्व एखाद्या परीकथेसारखं आहे। सुप्रिया सबनीस या लग्नानंतर सुप्रिया पिळगावकर झाल्या। नवरी मिळे नवऱ्याला हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता, तरी सुद्धा त्यांच्या अभिनयात कुठेच नवखेपणा नव्हता आणि एखाद्या कसलेल्या कलावंतासारखं त्यांनी काम केलं होतं। अशा शब्दात अशोक सराफ यांनी त्यांचं कौतुक केलं। काही लोकांकडे जन्मजात देणगी असते, ती सुप्रियाकडे आहे, असंही अशोक सराफ यांनी आत्मचरित्रात सुप्रिया यांच्याबद्दल म्हटलंय। नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सचिन यांनी सुप्रिया यांना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आणि मग त्यानंतर अखेर 1 डिसेंबर 1985 मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली। यानंतर दोघांनीही अशीही बनवा बनवी, माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते यांसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली। सचिन सुप्रिया यांना श्रिया ही मुलगी आहे। श्रिया पिळगावकर देखील अभिनय क्षेत्रात ठसा उमटवते। तुम्हाला या जोडीचा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी।